विधान परिषद के पूर्व विधायक गिरीश व्यास ने गैस को लेकर विपक्ष पर निशाना साधा। उन्होंने कहा कि कुछ विरोधी दल जनता में गैस को लेकर अनावश्यक चिंता और भय का माहौल बना रहे हैं। व्यास ने कहा कि वैश्विक परिस्थितियों के कारण स्थिति चुनौतीपूर्ण है और हर नागरिक को समझदारी से काम लेना चाहिए। उन्होंने लोगों से अपील की है कि गैस की जमाखोरी और कालाबाजारी से बचे तथा नियमित और जरूरत रूप से ही के अनुसार ही गैस का उपयोग करें। आइए एक नजर डालते हैं गिरीश व्यास की प्रतिक्रिया पर। नमस्कार मित्रांनो, आज देशमध्ये गॅसच्या तुटवड्या संदर्भात एक प्रचंड मोठी नाराजी व्यक्त करण्याचं, जनतेला घाबरवण्याचं, एक भीतीचं वातावरण पसरवण्याचं काम काही आमचे विरोधक मंडळी करतायत। आपल्याला माहिती आहे की जगामध्ये विश्वयुद्ध परिस्थिती आहे आणि संपूर्ण विश्वाला आणि जगाला आणि भारतातल्या प्रत्येक नागरिकाला त्याची कल्पना आहे। काही लोकांच्या मनामध्ये असं असेल की खऱ्या अर्थानं हा अडचणीचा काळ आहे, तो त्यांनी समजून घेतला पाहिजे। मला खेद वाटतो की काही लोकांकडे गॅसचा तुटवडा आहे, त्यामुळे त्यांची अडचणी होते हे देखील खरं आहे। पण सरकार ज्या पद्धतीने प्रयत्न करत आहे, ज्या पद्धतीने बातम्या येत आहेत, ज्या पद्धतीने पोलीस डिपार्टमेंट कडनं देखील सूचना येत आहेत, एक विशिष्ट नंबर सरकारने दिलेला आहे की त्या कंपनीमध्ये तुम्ही जर आपल्याकडे गॅस संपल्याची तक्रार केली, जर जो डीलर तुम्हाला देत नसेल, जो डिस्ट्रीब्युटर जी गॅस एजन्सी तुम्हाला पुरवत नसेल, तुमचा डिटेलिंग त्या नंबरवर टाकल्याबरोबर 24 तासाच्या तुम्हाला गॅस मिळण्याची व्यवस्था होईल, अशी देखील सरकारने तयारी केली आहे। साठेबाजारांच्या विरोधात, या संदर्भामधून नफा कमवणाऱ्यांच्या विरोधामध्ये सरकार, पोलीस आणि शासकीय यंत्रणा कसून तयार आहेत। चौकशी सुरू आहे, छापे टाकले जात आहेत। माझी विनंती आहे की कोणी काळाबाजारी करू नये, साठेबाजी करू नये आणि लोकांनी नियमित पद्धतीनं आपला जो वापर आहे तो वापर करा। साठेबाजीच्या मागे लागू नका आणि काम भागेल, कारण परिस्थिती भारत आणि मोदीजी आणि भारत सरकारचं मंत्रिमंडळ सुधारत आहे, त्यामागे लागोपाठ प्रयत्नशील आहे। आपण बातम्या वाचतोय, पाहतोय की कालच तेलाचे टँकर ज्या अत्यंत अडचणीच्या होर्तुझ पोर्टवरनं निघत नव्हत्या, भारताचे लॉन्च निघालेले आहेत आणि ते मुंबईच्या JNPTला पोहोचले आहेत। त्यामुळे विरोध करणं सोपं आहे, पण परिस्थिती सदृश्य बघता आपण थोडासा त्रास सहन करावा, एवढीच आपल्याला अपेक्षा आहे, विनंती आहे। आणि जे लोक असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांची योग्य दखल शासनानं, पोलीस प्रशासनाने घ्यावी आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी देखील त्याकडे योग्य लक्ष द्यावं, ही माझी अपेक्षा आहे। धन्यवाद।